लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था सुधारावी, आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागण्यांसाठी आम आदमी पार्टी आपने बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्यालयासमोर झोप काढू आंदोलन केले। या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश सचिव सुग्रीव मुंडे, माजी सैनिक व जिल्हाध्यक्ष अशोक एडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले। आपच्या शिष्टमंडळाने अलीकडे बीडमधील काही शाळांची पाहणी केली असता अनेक गंभीर समस्या आढळल्या। शाळांची मोडकळीस आलेली इमारत, शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, शिक्षकांची कमतरता, तर काही शाळा भाड्याच्या इमारतींमध्ये किंवा झाडाखाली चालवल्या जात असल्याचे वास्तव समोर आले। या परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानेच प्रतिकात्मक झोप काढू आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या या आंदोलनावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मराठवाडा आयुक्त तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात सहदेव खंडागळे, कैलासचंद पालीवाल, माऊली शिंदे, बापसेपचे भीमराव कुठे, ऑल इंडिया पॅन्थरचे नितीन सोनवणे, बीड शहर बचाव मंचाचे डीजे तांदळे, शिक्षक संघटनेचे अशोक जोगदंड, संतोष जोगदंड, सय्यद सादेक, मिलिंद पाळणे, रफिक पठाण, बीड तालुकाध्यक्ष कृष्णा जगताप, परळी तालुकाध्यक्ष व्यंकट मुंडे, परळी शहराध्यक्ष राजेश देशमुख, केज तालुकाध्यक्ष नासिर मुंडे, आष्टी तालुकाध्यक्ष सुहास चौधरी, डॉक्टर दीपक कोल्हार, आजम खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। पंतप्रधान जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, मुख्यमंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, शिक्षा मंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, शिक्षा मंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, पंतप्रधान जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, गृहमंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, पालकमंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, शिवसाहेब जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, कलेक्टर साहेब जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, शिक्षा विभाग जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, पंतप्रधान जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, आमदार खासदार जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जनप्रतिनिधी जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, मुख्यमंत्री जागे व्हा, पंतप्रधान जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, शिक्षा मंत्री जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। उपमुख्यमंत्री माननीय मनीष सिसोदिया पडून विद्यार्थी मृत्युमुखी पावले आणि आपल्या नागपूरमध्ये देखील मृत्युमुखी पावले। त्याच्या अनुषंगाने शिक्षणावरती देशामध्ये एकदम बजेट कमी होत आहे। 2.2% शिक्षणावर बजेट होतं आणि ते बजेट वाढलं पाहिजे यासाठी आणि शिक्षणावर काम झालं पाहिजे। ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी तर शिक्षणावरती काम झालं, शिक्षणाची क्रांती झाली। पण आम आदमी पार्टीचंच सरकारची वाट बघायची का, तर त्याच्या अगोदर आम आदमी पार्टीनं देशामध्ये शिक्षणावरती आवाज उठवला। जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती अशी बिकट आहे की जिल्ह्यातील शाळा या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली भरतात, लिंबाच्या झाडाखाली भरतात, बिल्डिंग पाणी टपकतंय, त्याच्यामध्ये शिक्षक आपलं कर्तव्य निभावत आहेत पण विद्यार्थी आणि शिक्षक जीव मुठीत घेऊन शिकवत आहेत। ते कधी पडेल आणि अपघात होईल हे सांगता येत नाही। ही परिस्थिती एवढी बिकट आहे, सरकार याच्यावरती बिलकुल उदासीन आहे। कामगार मोलमजुरांची लेकरं तिथं शिकत आहेत। अगर जर ह्या शाळा दुरुस्त नाही झाल्या जिल्हा परिषदेच्या तर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील ही आम आदमी पार्टीला भीती आहे। तर आपण पाहिलं की विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून या शाळांची दुरुस्ती झाली पाहिजे अशी मागणी आम आदमी पक्षाची आहे। गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यांनी काही बैठका बीडमध्ये घेतल्या। अजित पवार देखील बीडमध्ये होते, यावेळी या संदर्भात काही मागणी तुम्ही केली त्यांच्याकडे? आमच्या आम आदमी पार्टीच्या वतीनं गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सर्व शाळा असलेल्या सर्व तालुक्या, जिल्हा परिषद आमच्या शाळांची अवस्था काय आहे आणि ती पाहणी करूनच आज आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या समोर, शिक्षण विभागाच्या समोर झोपा काढो आंदोलन आता मोठ्या ताकदीनिशी चालू आहे। यातच आज मी प्रदेश सचिव म्हणून मी आत्ता सध्या बीड इथं सहभागी यांच्या आंदोलनामध्ये झालो आणि बीडची अवस्था ज्यावेळेस आमच्या जिल्हाध्यक्ष एडे साहेबांकडून मी समजावून घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये 99% शाळा ह्या शिक्षण घेण्यायोग्य नाही। त्या शाळेमध्ये शौचालय नाही आहे, काही शाळांना रूम नाहीत, अक्षरशः झाडाखाली शाळा भरवल्या जातात। आणि म्हणजे आम्हाला अशी लाज वाटते की या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजितदादा पवार आहे आणि दादांनी चार्ज घेऊन सुद्धा जर शाळेमध्ये आता शिक्षक नसेल, खिचडी मिळत नसेल, शाळा झाडाखाली भरत असतील तर परिस्थिती कुणीकडे चालला आहे हा महाराष्ट्र?
कोणता पूर्वगामी महाराष्ट्र हे घडवत आहेत? हे फक्त नेत्यांचे खळगे भरण्यासाठी हे सरकार चालवतात. वास्तव मात्र गंभीर परिस्थिती आहे. लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची सरकारला काहीही घेणं देणं नाही आहे आणि ही अवस्था सगळ्या सरकारला समाजापर्यंत जावी, सरकारला जागं करण्याचं काम आम आदमी पार्टीनं महाराष्ट्रात चालू केलं आणि बीड जिल्ह्यामध्ये आमच्या अशोक येडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकारला जागं करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पण याची नेते मंडळींना आणि या सरकारला अजिबात लाज वाटत नाही. कारण आम्ही 25% आम्ही शिक्षणावर खर्च, आम आदमी पार्टी सरकार 24% खर्च करत होतं. हे लोक 2%, 2.5% सुद्धा करत नाही आहेत आणि त्यामुळं याचं कारण आहे या नेत्यांच्या स्वतःच्या शाळा वाढवण्यासाठी यांना सरकारी शाळा बंद करायच्या आहेत. हे यांचं मेन धोरण आहे. आणि रिपब्लिकन वार्तासाठी बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.